IPS अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती, तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्यानं झाडली होती. हे सत्य ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवलं, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. मुंबई उत्तर मध्यमधून भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यानंतर पुन्हा या विधानावर स्पष्टीकरण देताना वडेट्टीवार यांनी म्हटलंय की आपण हे विधान SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन केलेलं आहे. यामध्ये मी काहीही म्हटलेलं नसून विलासराव देशमुख त्यावेळी म्हणाले होते की कसाबला फाशी झाली म्हणजे श्रेय घेण्याची गरज नाही, कारण कसाब दहशतवादी होता, त्याला फाशी होणारच होती. त्यामुळे बडेजावपणा दाखवायची गरज नाही. मी SM मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला असून याबाबत त्यांना म्हणजे उज्ज्वल निकम यांना काही खुलासा करायचा असेल तर त्यांनी तो करावा, असं विधान वडेट्टीवार यांनी केलंय. पण त्यांच्या या विधानामुळे आता महायुतीनं त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य देशद्रोही असल्याचा आरोप भाजपनं केलाय. वडेट्टीवार यांच्या विधानाला उज्ज्वल निकम यांनी देखील उत्तर दिलंय, कारण तेच या प्रकरणात सरकारी वकील होते. विजय वडेट्टीवार यांनी निराधार आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळं पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारावर करतायत हे मला माहिती नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं मला आश्चर्य वाटतं, असं उज्ज्वल निकम म्हणालेत. असे आरोप करून विरोधी पक्षनेते 26/11च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करतायत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवतायत, असं देखील निकम यांनी म्हटलंय. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे महायुतीला आता महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासाठी मुद्दा सापडलाय. याशिवाय निवडणूक स्थानिक मुद्द्यांपासून दूर घेऊन जाण्यात देखील महायुतीला संधी मिळाली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे गट आणि काँग्रेस कशा प्रकारे बॅकफूटवर जाऊ शकतं पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागू शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजपला राष्ट्रवादाचा मुद्दा प्रखरपणे मांडायची संधी मिळाली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आठवला तर तो पूर्णपणे राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर उभारलेला होता. उरी सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक अशा कारवाया करून मोदी सरकारनं आपलं सरकार कोणतीही कारवाई करायला घाबरत नाही हे दाखवून दिलं होतं. निवडणुकीतही भाजपनं या मुद्द्याचा जोरदार प्रचार केला होता. या मुद्द्याचा भाजपला 2019च्या निवडणुकीत फायदा झाल्याचं देखील बोललं जातं. पण यावेळी लोकसभा निवडणूक पाहिली तर अशी चर्चा सुरू होती की महागाई, बेरोजगारी, स्थानिक प्रश्न यासारखे मुद्दे, राष्ट्रवाद, धार्मिक ध्रुवीकरण यासारख्या मुद्द्यांवर भारी पडतायत. महाविकास आघाडीनं देखील आपल्या प्रचाराची लाईन याच मुद्द्यांच्या अवतीभोवती ठेवली होती. यामुळे काय झालं तर भाजपला देखील त्यांच्या प्रचार सभांमध्ये विकास, बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्द्यावर बोलावं लागतंय. मात्र आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत भाष्य करून निवडणुकीचा प्रचार हा दहशतवादासारख्या मुद्द्यावर शिफ्ट केलाय. भाजपचं दहशतवाद विरोधात झिरो टॉलरन्सचं धोरण आहे. त्यामुळे या विषयाबाबत चर्चा होणं भाजपसाठी देखील सोयीचं आहे, कारण काँग्रेसच्या काळात घडलेल्या घटनांच्या आकड्याशी याची तुलना केली जाते, जी काँग्रेसला बॅकफूटवर घेऊन जाते. महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागू शकतं असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे मुंबईकरांच्या भावनेला लागू शकणारा धक्का. मुंबई सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे जाणारं शहर आहे. मुंबईमध्ये अनेक वेळा बॉम्बस्फोट झाले, दहशतवादी हल्ले झाले, मात्र मुंबई दुसऱ्या दिवसापासून पुन्हा जोमानं उभं राहिली. 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जवळपास 257 निष्पाप लोकांचा बळी गेला होता, तर जवळपास 1000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. त्यानंतर 2008च्या म्हणजे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 164 लोकांचा बळी गेला होता, तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. तरी देखील मुंबईतील लोक खचले नाहीत. आपल्या नातेवाईकांचा, मित्रांचा मृत्यू पचवून मुंबईवर झालेला हल्ला सहन करून मुंबईकर पुन्हा उभे राहिले. अर्थात या आठवणी विसरल्या गेल्या नव्हत्या. मात्र आता अनेकांनी आपले प्राण गमावले अशा हल्ल्यावर संशय घेणाऱ्या पुस्तकाचा आधार घेऊन आधी संपूर्ण हल्ला हा करकरे यांना मारण्यासाठी प्लॅन केला होता असं म्हणणाऱ्या आणि नंतर आपलं वक्तव्य माघारी घेणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ देऊन वडेट्टीवार यांनी मुंबईकरांच्या भावना दुखावल्यात असा प्रचार विरोधी पक्षांकडून करण्यात येतोय. त्यांच्या या वक्तव्यामुळे हल्ल्यातले पीडित आणि इतर मुंबईकर देखील भावनिक मुद्द्याच्या आधारे महाविकास आघाडीच्या विरोधात उभे राहू शकतात असं सांगितलं जातंय. महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागू शकतं असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे मतदानासाठी बाहेर न पडणारा भाजप आणि RSSचा मतदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप केलेत त्यासाठी त्यांनी आधार घेतलाय तो म्हणजे माजी पोलीस महानिरीक्षक SM मुश्रीफ यांनी लिहिलेल्या हू किल्ड करकरे या पुस्तकाचा. मुश्रीफ यांनी या पुस्तकात दावा केला होता की महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या किंवा दहशतवादाच्या गोळीने झाला नव्हता, तर उजव्या विचारसरणीच्या अतिरेक्याच्या गोळीने झाला होता. मुश्रीफ यांनी नंतर असाही दावा केला होता की 26/11चा हल्ला हेमंत करकरे यांना मारण्यासाठीच प्लॅन करण्यात आला होता.
त्यानंतर त्यांनी या वक्तव्यापासून माघार घेतली होती आणि फक्त मुंबईतील हल्ल्यादरम्यान झालेला कामा हॉस्पिटल जवळील हल्ला हा करकरे यांना मारण्यासाठी झाला होता असं वक्तव्य केलं होतं. या पुस्तकाच्या आधारावर मुंबई हायकोर्टमध्ये 2010 साली एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. यामध्ये हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांनी केली नसल्याचा दावा करण्यात आला होता. बिहारमधील एक माजी आमदार राधेकांत यादव यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. मात्र 2020 साली मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली होती. याशिवाय 26/11च्या हल्ल्यात जी चार्जशीट दाखल करण्यात आली होती त्यामध्ये देखील कुठेही SM मुश्रीफ यांच्या दाव्याला पूरक असं वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. या हल्ल्यात बचावलेले पोलीस कॉन्स्टेबल यांचं स्टेटमेंट यामध्ये रेकॉर्ड करण्यात आलंय. त्यानंतर ज्या गल्लीत पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांच्यावर हल्ला झाला त्या गल्लीत राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचे वक्तव्य देखील रेकॉर्ड करण्यात आलेत. या स्टेटमेंटमध्ये देखील मुश्रीफ यांनी जो दावा केलाय की त्या प्रकारचं काही घडल्याची माहिती नाहीये. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं प्रकरण ज्या काळात झालं तेव्हा राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. त्यांच्याच काळात कसाबला फाशी देखील झाली. मात्र तरीही एका पुस्तकाचा आधार घेऊन विजय वडेट्टीवार यांनी हा हल्ल्याचा संदर्भ भाजप आणि RSSशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. वडेट्टीवार यांच्या आधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांनी देखील हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर शंका घेऊन मुश्रीफ यांच्या थेरीला बळ दिलं होतं. मात्र आता या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होऊन 12 वर्षापेक्षा जास्त काळ उलटलेला असताना वडेट्टीवार यांनी पुन्हा हा मुद्दा उकरून काढलाय. याचा परिणाम म्हणून भाजप आणि संघाचं केडर काँग्रेस कशा प्रकारे दहशतवादांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतंय हे मांडू शकतं. यामुळे 10 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीमुळे भाजपपासून दुरावलेले मतदार जे मतदान करायला बाहेर पडणार नाहीत असं बोललं जात होतं ते मतदार सुद्धा आता या मुद्द्यावरून बाहेर पडून महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करू शकतात, ज्याचा अंतिम फायदा भाजपलाच होऊ शकतो. महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागू शकतं असं म्हणायचं चौथं कारण म्हणजे या विधानाचा फटका ठाकरे गटाला देखील बसू शकतो. मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले झाले किंवा बॉम्बस्फोट झाले तेव्हा मुंबईकरांच्या आणि मराठी माणसांच्या मदतीला शिवसेना धावून आल्याचे किस्से आजही जुन्या शिवसैनिकांकडून ऐकायला मिळतात. दंगलीच्या काळात शिवसेना फक्त हिंदू किंवा मुस्लिमांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेली नाहीये, तर ती संपूर्ण मुंबईकरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेली दिसते. अगदी ताज हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांना मदत करायला काही शिवसैनिक गेल्याचं सांगण्यात येतं. यामुळे आजही शिवसेनेत फूट पडल्यानंतर देखील मुंबईमधील शिवसैनिक आणि सामान्य लोक ठाकरेंच्या पाठीशी असल्याचं सांगितलं जातं. मात्र आता वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे मुंबईत राहून या हल्ल्याची झळ सोसलेला शिवसैनिक किंवा मतदार ठाकरे काँग्रेस सोबत असल्यामुळे ठाकरेंपासून दुरावू शकतो. याशिवाय 2008च्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी करकरे यांच्या हत्येवर संशय घेतला होता. तेव्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर कडवी टीका केली होती. मात्र आता तेच संजय राऊत विजय वडेट्टीवार यांच्या समर्थन करताना दिसतायत. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेत झालेला बदल हा काठावरच्या शिवसैनिकांना दुखावणारा ठरू शकतो असं देखील बोललं जात आहे. यासोबतच हा मुद्दा आता फक्त मुंबई उत्तर मध्य मतदारसंघापुरता मर्यादित न राहता मुंबईचे 6 मतदारसंघ आणि जोडूनच असलेल्या ठाणे, कल्याण, भिवंडी अशा मतदारसंघात देखील प्रभाव पाडू शकतो. म्हणूनच वडेट्टीवार यांच्या वक्तव्याशी पक्ष अनुकूल नाही अशी भूमिका घेऊन काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. तुम्हाला या विषयाबाबत काय वाटतं? वडेट्टीवार यांचं वक्तव्य महाविकास आघाडीला जड जाणार का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.